राजू तोडसम साहेब. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातील साधारणतः 13 जिल्ह्यामधील पेशा क्षेत्रातील ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली, सर्वसाधारण परीक्षेमध्ये जे आदिवासी मुलं होते ते सर्व कायमस्वरूपी झाली 2 वर्षाच्या आधीपासून. आणि सुप्रीम कोर्टामध्ये या पेशा क्षेत्रातल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा फार मोठं नुकसान झालं. साधारणतः 6-7 महिने झाले सुप्रीम कोर्टाने आदेश केला की ज्या विद्यार्थ्यांनी नियमित परीक्षा देऊन परीक्षा पास झाले आणि जो काही कोटा ठरला त्या कोट्याप्रमाणे त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं. अध्यक्ष महोदय, 6 महिन्यापासून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आदिवासी विकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने साधारणतः 6 महिन्याच्या कालावधीनंतर आता नुकतंच 1 महिन्याच्या आधी तो निर्णय घेतला की त्या सर्वच्या सर्व लोकांना कायमस्वरूपी करावे. अध्यक्ष महोदय, अजूनपर्यंत शासनाने आदेश काढल्यानंतरही 13 जिल्ह्यातल्या त्या कलेक्टर आणि सीओनी अजूनपर्यंत त्या पेशा क्षेत्रातल्या 17 वर्गातल्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना, बेरोजगारांना अजूनपर्यंत कायम केलं नाही. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये शिक्षक आहे, वनपाल आहे, कृषी सेवक आहे, अनेक असे बेरोजगार विद्यार्थी कायमस्वरूपी आहे. यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय, ज्या मुलांनी 2 वर्षापासून सेवा केली त्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत मानधन दिलं गेलं नाही. अनेक जिल्ह्यामध्ये हे अतिशय विदारक परिस्थिती. अध्यक्ष महोदय, शासनाचं स्पष्ट धोरण असताना, निर्देश असताना, सुप्रीम कोर्ट सोबत असताना सुद्धा या आदिवासी बेरोजगार लोकांवर का बरं अन्याय होतो? अध्यक्ष महोदय, सरकारचं लक्ष नाही का? अध्यक्ष महोदय, माझी विनंती अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय आणि सामान्य प्रशासन विभाग या सर्वच्या सर्व विभागांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष केंद्रित करून त्या संपूर्ण बेरोजगार लोकांना कायमस्वरूपी करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. ठीक आहे. आवाज मी साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय.